ओके, तर आज आहे आपलं थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 9. लेक्चर नंबर 9 आजचं आपलं आहे. आजच्या 9व्या लेक्चर मध्ये काय पाहायचं त्याच्या आधी आपण कालपर्यंत काय काय पाहिलेलं आहे बोला. कालच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं आपण? हेस लॉ, पुढे लॉस पाहिले वेगवेगळे, बरोबर का? जर रिएक्शन ऍड होत असेल तर एन्थाल्पी काय करायची? जर रिएक्शन सबट्रॅक्ट करत असेल एन्थाल्पी काय करायची? रिव्हर्स करायची. ओके, किंवा रिएक्शन रिव्हर्स असेल तर ही सुद्धा रिव्हर्स करायची. पुढे नेक्स्ट, रिएक्शनला मल्टिप्लाय केलं एखाद्या नंबरने तर एन्थाल्पीला पण काय करायचं? मल्टिप्लाय करायचं सेम नंबरने. पुढे बोला, रिएक्शनला जर डिवाइड केलं तर एन्थाल्पीला पण काय करायचं? केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. पुढे बोला, हे झाले सेकंड. पुढे नेक्स्ट थर्ड काय पाहिलं? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन पाहिली, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन पाहिली, बरोबर का? त्याला कसं लिहितो आपण? डेल्टा एच नॉट फॉर्मेशन, डेल्टा एच नॉट ऑफ फॉर्मेशन, त्याला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असेल तर. फोर्थ, त्यानंतर नेक्स्ट काय पाहिली आपण? एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, डेल्टा एच नॉट ऑफ कंबशन, बरोबर आहे का? नक्की. इथे फॉर्म्युला काय होतो? प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. इथे काय होतं? प्रोडक्ट मायनस फॉर्मेशन, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. इथे काय होतं? समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. आणि खाली काय होतं? फक्त कंबशन जर असेल तर समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट्स मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट. काय डाऊट? अहो काय डाऊट? 100% इथपर्यंत पाहिलेलं होतं. ठीक आहे, काय डाऊट? काय म्हटलं? तिथेच असेल मॅडम, वरती कुठेतरी. मॅडमला विचार. मॅडम चावी दिली का मी तुम्हाला? तिथेच असेल कुठेतरी. काय डाऊट? अहो काय डाऊट? कंबशन पाहिली, कंबशन साठी फॉर्म्युला काय? रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. फॉर्मेशन असेल तर प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. काय डाऊट इथपर्यंत? ओके, प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडं. हा होमवर्कचा प्रॉब्लेम आहे तुमचा, हा तुम्ही सोडून आणणार आहात. जमेल का? वर्क डन विचारले त्यांनी. नेक्स्ट काय? मोनोटॉमिक गॅस प्रोसेस इन विच पीबी. ओके, वर्क डन. हा पण होमवर्क आहे तुम्हाला आजचा. नेक्स्ट, द स्पेसिस विच आर झिरो बाय डेफिनेशन ॲज झिरो स्टँडर्ड मोलार एन्थाल्पी. बोला, झिरो कोणाची असेल? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एलिमेंट इन स्टँडर्ड स्टेट इज झिरो. ह्याच्यातला कोण स्टँडर्ड स्टेटला आहे बरं? क्लोरीन तुमचा गॅस असतो आहे. ब्रोमिन कसा असतो स्टँडर्ड स्टेटला? Br2 लिक्विड. H2O कसं असतं? H2O लिक्विड. आणि CH4 काय असतो तुमचा? हा सुद्धा गॅस असतो. ओके, CH4 इज ऑल्सो गॅस. काय डाऊट? अहो काय डाऊट? हा बोल. पुन्हा परत एकदा. हा 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 फॉर्मेशन मध्ये झिरो असतं. हो, आता हा नाहीये, चुकून मी हा सांगितलं. हा नाहीये बरं का, हा एलिमेंट आहे का? हा कंपाऊंड आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याची झिरो आणणार नाही. झिरो कोणाची येईल? फक्त Cl2 ची. मिथेन येतो, तो असतो स्टँडर्ड सेटला गॅस मध्ये, पण तो एलिमेंट नाहीये. तो काय तुमचा कंपाऊंड आहे. तो काय तुमचा कंपाऊंड. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. आज काय पाहिजे आपल्याला? एन्थाल्पी ऑफ काय पहा? द एन्थाल्पी चेंज इन अ फॉर्मेशन ऑफ आयन्स. द एन्थाल्पी चेंज इन फॉर्मेशन ऑफ आयन्स फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसेस ॲटम. पहा, 1 मोल गॅसेस ॲटम घेतला. 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम म्हणण्यापेक्षा आपण म्हणत की 1 मोल ऑफ गॅसियस कंपाऊंड आपण घेतला आणि त्याचं काय केलं आपण? आयोनायझेशन केलं. काय केलं आपण? त्याचं आयोनायझेशन केलं आणि कशामध्ये कन्वर्ट केलं?
1 मोल ऑफ आयन्स. काय मिळाले आपल्याला त्याच्यापासून? आयन्स मिळाले त्याच्यापासून. काय मिळाले आपल्याला? आयन्स. या वेळेस जी काय एन्थाल्पी चेंज असेल त्याला म्हणणार आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थाल्पी ऑफ, जर स्टँडर्ड स्टेटला झाली तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ. काय डाऊट? अहो काय डाऊट? 100%. फॉर एक्झाम्पल पहा, मी समजा NaCl घेतलं, NaCl घेतलं आणि त्या NaCl चं काय केलं मी? आयोनायझेशन केलं. त्या वेळेला जो काही एन्थाल्पी चेंज झाला, कन्व्हर्जन झालं Na+Cl-. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. ह्या वेळेला जो काही डेल्टा H0, समजा ही स्टँडर्ड सेटला झाली, डेल्टा H0 ऑफ आयोनायझेशन, डेल्टा H0 ऑफ आयोनायझेशन ऑफ NaCl. काय डाऊट? अहो काय डाऊट? एक मिनिट लिहून घ्या बरं पटकन. हा ठीक आहे, तरी पण होईल, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्या आयन्स मध्ये कन्वर्ट करायचं, संपला विषय. घ्या पटकन. झालंय का? आता पहा, NaCl चं कन्व्हर्जन Na+Cl मध्ये कसं काय होईल? असं डायरेक्टली होईल का? आपल्याला काय करायला लागेल त्याला? एकतर इलेक्ट्रोलायसिस करावं लागेल, किंवा सगळ्यात सोपं काय केलं त्याला? वॉटर मध्ये ऍड करा. काय करा त्याला? वॉटर मध्ये तुम्ही ऍड केलं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? आयन्स मध्ये. आयन्स कसे असतील तुमचे? ऍक्वियस स्टेटला. ठीक आहे. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? घ्या लिहून पटकन, झाल्यावरती सांगायचं. झालंय का? यश झालं का? झाले? काय डाऊट? काय डाऊट याच्यामध्ये? जाऊ का पुढे? नेक्स्ट, एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन. काय आपल्याकडे? एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन. आता फेज म्हणजे काय? एका फेज ट्रान्सफॉर्म करायचा. फेज काय करायचा आहे? म्हणजे फेज काय करायचं आपल्याला? चेंज करायचं आहे. फेज नाही, फेज. काय चेंज करायचं आपल्याला? फेज. म्हणजे काय? एखादा सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन लिक्विड टू गॅस टू लिक्विड, किंवा गॅस टू सॉलिड होतं का? असं गॅस टू सॉलिड. नेक्स्ट पहा, स्टेट्स ऑफ मॅटर नुसार त्या ठिकाणी 3 असतात. मॅटरचे किती स्टेट? मॅटरचे किती स्टेट्स असतात? देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. देर आर किती स्टेट्स आहेत मॅटरच्या? किती स्टेट्स आहेत? 3 स्टेट आहेत. पहिली कोणती? सॉलिड स्टेट. दुसरी कोणती? लिक्विड स्टेट. तिसरी कोणती? गॅस स्टेट. बरोबर. समजा एखादा सबस्टन्स सॉलिड टू लिक्विड जातोय, सॉलिड टू, इथंच लिहितो पहा, एखादा सबस्टन्स काय जातोय? सॉलिड टू लिक्विड जातोय. काय होतं? एखादा सबस्टन्स सॉलिड टू लिक्विड जातोय, त्याला काय म्हणतो आपण? सॉलिड टू लिक्विड जातोय. काय म्हणतो त्याला आपण? मेल्टिंग होतंय. बरोबर.
एखादा सबस्टन्स लिक्विड टू गॅस जातोय, काय म्हणतो त्याला आपण? इव्हॅपोरेशन. काय म्हणतो त्याला आपण? सॉरी, वेपरायझेशन दिलं चुकून. काय म्हणतो आपण त्याला? वेपरायझेशन पण म्हणू शकतो ना? म्हणू शकतो, ठीक आहे. वेपोरायझेशन. समजा एखादा सबस्टन्स गॅस टू लिक्विड येतोय, काय येतोय? गॅस टू लिक्विड. काय म्हणणार त्याला आपण? कंडेन्सेशन. काय म्हणणार त्याला आपण? काय म्हणणार आपण त्याला? कंडेन्सेशन. काय डाऊट? काय डाऊट? नेक्स्ट, एखादा सबस्टन्स लिक्विड टू सॉलिड जातोय, फ्रीजिंग. काय त्याला आपण? कळतंय? किंवा आपण त्याला फ्युजन म्हणूयात. काय म्हणूयात त्याला आपण? फ्युजन म्हणूयात. ओके. फ्युजन म्हणजे एकत्र येणे. मॉलिक्युल्स लिक्विडचे एकत्र आले आणि त्यांच्यापासून सॉलिड बनला. ठीक आहे. समजा सॉलिड पासून लिक्विड बनला तर फ्युजन. काय म्हणणार त्याला तुम्ही? फ्युजन. सेपरेट झाले तर फ्युजन. एकत्र झाले तर गाण्याचं फ्युजन करतो आपण. बरोबर. एखादा सबस्टन्स समजा डायरेक्टली सॉलिड टू गॅस जातोय. कुठे जाते? सॉलिड टू गॅस. काय म्हणतो त्याला आपण? सबलिमेशन. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? एनी डाऊट? एनी डाऊट? सबलिमेशन कळाले, ठीक आहे. याच आपल्या एन्थाल्पी आहेत. नेक्स्ट काय पहिल्यांदा? एन्थाल्पी ऑफ फ्युजन. एन्थाल्पी ऑफ एन्थाल्पी चेंज that occurs when 1 mole of solid, 1 मोल सॉलिड, converted into liquid without change in temperature at constant pressure. Without change in temperature at constant pressure. पहा काय झाले? 1 मोल सॉलिड आहे, 1 मोल ऑफ सॉलिड झाले, सॉलिड आहे, आणि याचं कन्वर्जन कशामध्ये झालंय? 1 मोल ऑफ लिक्विड मध्ये. या ठिकाणी जो काही तुमचा एन्थाल्पी चेंज आलाय त्याला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन. काय म्हणतो? एन्थाल्पी ऑफ. स्टँडर्ड स्टेटला असेल तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फ्युजन. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. फॉर एक्झाम्पल पहा, तुमचा H2O सॉलिड स्टेटला आहे, त्या H2O चं कन्वर्जन मी केलं H2O लिक्विड मध्ये. ह्या वेळेला जो चेंज आला त्याला म्हणणार मी एन्थाल्पी ऑफ फ्युजन. एन्थाल्पी ऑफ फ्युजन ऑफ H2O. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये झालं? सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये झालं? काय डाऊट? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय? एन्थाल्पी ऑफ. काय अवघड आहे का? वेपरायझेशन होत असताना जी एन्थाल्पी त्याला म्हणणार एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. एन्थाल्पी चेंज व्हेन द वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड. काय झाले पहा? 1 मोल ऑफ लिक्विड. 1 मोल ऑफ लिक्विड. त्याचं काय झालंय तुमच्याकडे? बोला. वेपरायझेशन. काय झालंय? काय झालंय? वेपरायझेशन. आणि कन्वर्ट कशामध्ये झाले? गॅसमध्ये. कशामध्ये झाले कन्वर्ट? आता 1 मोल झाला तर 1 मोल गॅसच होणार ऑब्विसली. ठीक आहे. काय होणार त्या ठिकाणी? 1 मोल ऑफ गॅस. 1 मोल ऑफ गॅसियस प्रोडक्ट. ठीक आहे, असं लिहितो. त्यावेळेला जी काय एन्थाल्पी चेंज असेल त्याला म्हणणार आपण एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. काय म्हणणार? एन्थाल्पी ऑफ. फॉर एक्झाम्पल सांगा बरं एखादं. सिंपल. H2O लिक्विड वेपरायझेशन झालं, H2O गॅसमध्ये. H2O गॅसमध्ये. ह्या वेळेला जी काय एन्थाल्पी चेंज असेल त्याला म्हणणार मी एन्थाल्पी ऑफ. एन्थाल्पी ऑफ. एन्थाल्पी ऑफ कोणाचं? काय डाऊट? काय डाऊट? नेक्स्ट एन्थाल्पी ऑफ. एन्थाल्पी ऑफ काय होतं पहा? एन्थाल्पी चेंज म्हणजे कन्वर्जन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड डायरेक्टली इनटू सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये होतंय? सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये होतंय? पहा मग 1 मोल ऑफ सॉलिड कोणतंही असेल का? नाही. सबलिमेबल असेल ना? सबलिमेबल सॉलिड गेट्स कन्वर्टेड इनटू 1 मोल ऑफ गॅसियस प्रोडक्ट. 1 मोल ऑफ. त्यावेळेला जी एन्थाल्पी चेंज असेल त्या एन्थाल्पी चेंजला काय म्हणणार आपण? एन्थाल्पी ऑफ. एन्थाल्पी ऑफ. एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. फॉर एक्झाम्पल आयोडीन. आता वॉटर नाही घ्यायचं. आयोडीन काय तुमचं? I2 सॉलिड असतं. कसं असतं आयोडीन?
त्याला ओपन ठेवलं तर आयोडीनचं कन्व्हर्जन डायरेक्टली I2 गॅस मध्ये होतं. कशामध्ये होतं? I2. या ठिकाणी जो एन्थाल्पी चेंज असेल याला म्हणणार एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. कोणाची? ऑफ I2. काय डाऊट? एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन कळलेलं आहे का? एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन कळलेलं आहे का? 100%. जाऊ का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? एन्थाल्पी ऑफ ॲलोट्रॉपिक प्रोसेस. काय नाही, एक ॲलोट्रॉप दुसऱ्या ॲलोट्रॉप मध्ये कन्वर्ट झाला, पण घेतलेला किती आहे? 1 मोल. एका मोल ॲलोट्रॉपचं कन्व्हर्जन एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये झालं. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालंच तर पहा, आपल्याकडे फॉस्फरस आहे. फॉस्फरस आहे का? फॉस्फरसचे 2 ॲलोट्रॉप काल सांगितले होते. कोणते कोणते? व्हाईट आणि रेड फॉस्फरस. समजा व्हाईट फॉस्फरसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? फॉस्फरस मध्येच झालं, मात्र तो कसा होता तुमचा? रेड होता. कसा होता? रेड. या वेळेला जो एन्थाल्पी चेंज त्याला म्हणणार डेल्टा एच ॲलोट्रॉप ऑफ सल्फरचं रोम्बिक आणि मोनोक्लिनिक होतं. फॉस्फरसचं व्हाईट आणि रेड होतं. कार्बनचा ॲलोट्रॉप बोला. कार्बन ग्राफाइट याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? कार्बन डायमंड मध्ये. कार्बनचा मोस्ट स्टेबल ॲलोट्रॉप कोणता आहे तुमचा? ग्राफाइट आहे, डायमंड नाही. तो जास्त क्वांटिटी मध्ये सापडतो. तो ग्राफाइट आपल्याला जास्त क्वांटिटी मध्ये सापडतो. डायमंड सापडतो का? चालले रस्त्याने डायमंड सापडला. हळू पिशील पाणी. ठीक आहे. यावेळेस जे असेल त्याला काय म्हणणार? डेल्टा एच ॲलोट्रॉप ऑफ एन्थाल्पी चेंज ऑफ ॲलोट्रॉप ऑफ कार्बन काय डाऊट? फरक कळलाय का? सर तुम्ही एवढं सगळं सांगितलं, ठीक आहे, सांगितलं, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, पण हे काय पुढचं? हे बॉन्ड एनर्जी आहे. काय हे? बॉन्ड एनर्जी. आता पहा, 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इन अ गॅसियस फॉर्म. कसा? गॅसियस फॉर्म इज कन्वर्टेड इनटू इट्स ऍटम. कशामध्ये कन्वर्जन झालं त्याचं? ऍटम्स मध्ये कन्वर्जन झालं. म्हणजे त्याच्यातले जे बॉन्ड होते सगळे काय झाले? तुटले. त्याच्यातले बॉन्ड काय झाले? त्याच्यातले तुटले. फॉर एक्झाम्पल पहा, ऑक्सिजन यालाच काय म्हणू शकतो मी? O2 गॅस. याचं कन्वर्जन कशामध्ये झालं? बोला, कन्वर्जन कशामध्ये झालं? 2O. कशामध्ये झालं? स्टेट काय? गॅस. कळलंय नक्की? सर हे काय लिहिले? ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय? हा कसा ऑक्सिजन बॉन्ड होता ना, इथं O+O असं मिळाले. O+O 2O म्हणून 2O लिहिला. कळलं? यश झोप नको. काय डाऊट? 100%. 100%. नेक्स्ट पहा, मग काय म्हणू शकतो आपण? 1 मोल ऑफ कंपाऊंड. स्टेट कोणती? इन गॅसियस स्टेट. इन गॅसियस फॉर्म कोणता पाहिजे कंपल्सरी? 2 3 वेळेस सांगतो म्हणजे काहीतरी महत्वाचं आहे. स्टेट काय त्याची? गॅसियस फॉर्म. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? ऍटम्स. कशामध्ये? ऍटम्स इन गॅसियस फॉर्म. म्हणजे दोन्ही पण कोणत्या स्टेटला आहेत? गॅसियस. फॉर एक्झाम्पल O2 गॅस कन्वर्जन कशामध्ये करायचं याचं? 2O. कसा? गॅसेस. यावेळेस जी एन्थाल्पी चेंज असेल त्यावेळेस काय म्हणणार त्याला आपण? बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड पुढे बघ ना. काय म्हणणार त्याला आपण? खाली काय म्हणणार त्याला आपण? बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड. काय झालं? तू पण मार. बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थाल्पी. काय डाऊट? मार्की
बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड काय राव प्रसाद. ठीक आहे, झाली फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड देऊ, पुढे काय बघू द्या. ठीक आहे, काय डाऊट इथपर्यंत? नेक्स्ट फॉर एक्झाम्पल CH4 कसा आहे? गॅसियस. कन्वर्जन कशामध्ये झालं? C+4H ना. CH4 मध्ये किती बॉन्ड आहेत पहा? CH, सगळे बॉन्ड तोडायचे ना. हा बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला. किती हायड्रोजन? 4. किती कार्बन? 1. काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. याला काय म्हणणार आपण? बॉन्ड एन्थाल्पी. यावेळी जी एन्थाल्पी चेंज असेल त्याला काय म्हणणार आपण? काय म्हणणार त्याला आपण? बॉन्ड. काय डाऊट? काय डाऊट? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता ॲटोमायझेशन काय असतं पहा? एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ कंपाऊंड, 1 मोल कंपाऊंड, स्टेट पहा, सॉलिड, लिक्विड और gases is converted into isolated gaseous atom. is converted into, म्हणजे 1 मोल कंपाऊंड घ्यायचं. किती घ्यायचं आहे? 1 मोल ऑफ कंपाऊंड. बरोबर, 1 मोल ऑफ कंपाऊंड. स्टेट कोणती? लिक्विड असेल किंवा गॅस असेल. सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅस असेल. कशामध्ये कन्वर्ट करायचं? आयसोलेटेड गॅसियस ऍटम्स. या वेळेला जी एन्थाल्पीचा चेंज असेल त्याला म्हणणार डेल्टा एच ऑफ ऑटोमायझेशन. काय डाऊट? सर फरक काय? इथं पहा, ऍटम्स इन गॅसियस फॉर्म, आयसोलेटेड. हे सुद्धा आयसोलेटेड असत. आयसोलेटेड सेपरेट केले ना. फक्त जर गॅसियसचं कन्वर्जन गॅसियस मध्येच होत असेल, गॅसियस कंपाऊंडचं कन्वर्जन गॅसियस ऍटम मध्ये झालं, एन्थाल्पी काय म्हणतो त्याला आपण? बॉन्ड एन्थाल्पी. काय म्हणतो त्याला आपण? बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थाल्पी. पण जर स्टेट सॉलिड किंवा लिक्विड असेल तर त्याला काय म्हणणार आपण? सॉलिड किंवा लिक्विड त्यांचं कन्वर्जन आयसोलेटेड गॅसियस मध्ये झालं, त्याला काय म्हणणार आपण? एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मग इथे गॅस येईल का? गॅस टू गॅस असेल तर काय म्हणतो त्याला आपण? बॉन्ड एनर्जी. काय म्हणतो त्याला आपण? काय डाऊट? फरक कळलाय का दोघांमध्ये? अहो फरक कळला आहे का? 100% नक्की. सर तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं, पण तुम्ही काल आम्हाला फॉर्मेशन सांगितली, फॉर्म्युला सांगितला, कंबशन सांगितली, फॉर्म्युला सांगितलं, आता फॉर्म्युला सांगितलंच नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, कायम ऑलवेज तुमचा जो फॉर्म्युला आहे, समजा तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिली, एन्थाल्पी ऑफ फ्युजन दिली, वगैरे वगैरे वगैरे. ओके, आणि तुम्हाला विचारली एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. एन्थाल्पी ऑफ रिएक्शनचा फॉर्म्युला ऑलवेज काय असतो? समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. हाच फॉर्म्युला असतो कायम तुमचा, हाच फॉर्म्युला असतो. एक्सेप्ट फॉर आरबीसी. एक्सेप्ट फॉर, ठीक आहे. जर आरबीसी त्या ठिकाणी असेल, आरबीसी म्हणजे काय? आर म्हणजे काय? रिएक्टंट्स. आर म्हणजे काय? बी म्हणजे काय? बॉन्ड एन्थाल्पी. आणि सी म्हणजे काय? एन्थाल्पी ऑफ कंबशन. तुला वाटलं ते नाही, एन्थाल्पी ऑफ कंबशन. थांब ना. म्हणजे काय पहा, जर तुम्हाला एन्थाल्पी, बॉन्ड एन्थाल्पी दिली असेल किंवा एन्थाल्पी ऑफ कंबशन दिली असेल, तर तुमचा एन्थाल्पी ऑफ रिएक्शन साठी फॉर्म्युला होतो. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन साठी फॉर्म्युला होतो. जर तुम्हाला बॉन्ड एन्थाल्पी किंवा एन्थाल्पी ऑफ कंबशन दिली असेल, जर कंबशन एन्थाल्पी किंवा बॉन्ड एन्थाल्पी दिली असेल, तर फॉर्म्युला होतो डेल्टा एच रिएक्शन इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट. कळतंय?
कळतंय का? नक्की फॉर्म्युला हा चेंज होतो, एवढा फक्त बदल लक्षात लक्षात हो घ्या पटकन. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. हा नाही नाही, हा फॉर्म्युला घ्या ना. असं काय नाही, मागच्या वरती काय नाही. चालेल ना, फोटो काढून घ्या. बोल, काय डाऊट आहे? कर, तिथंच बसून कर. नाही, जर लिक्विड आणि सॉलिड मध्ये असेल त्याला आपण ॲटोमायझेशन म्हणतो, आणि गॅस टू गॅस असेल तर त्याला बॉन्ड एनर्जी म्हणतो. कारण बॉन्ड्स ब्रेक करायचे तर आपल्याला ते गॅसियस मध्ये असले तर रिएक्शन गॅसेस जास्त रिएक्टिव्ह असतात सॉलिड आणि लिक्विड पेक्षा. हा, तर हा फॉर्म्युला, बाकी काहीही देऊ, वेपरायझेशन द्या, फ्युजन द्या, वगैरे वगैरे, फॉर्मेशन द्या, काय देऊ, वरचा फॉर्म्युला. प्रोडक्ट मायनस रिएक्टंट, फक्त बॉन्ड एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ कंबशन दिली तर ए प्रसाद इकडे बघ, काय खालचा फॉर्म्युला वापरणार. काय डाऊट? आव काय डाऊट? 100%. काय डाऊट इथपर्यंत? फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण एखादी रिएक्शन. थांबा एक मिनिट. रिएक्शन 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 पहा. फॉर एक्झाम्पल तुमचं ब्रोमीन आहे. ब्रोमीन कोणत्या स्टेटला असतं? लिक्विड टू कन्व्हर्जन. तर समजा मी त्याचं केलं Br टू गॅस मध्ये, त्यावेळेस मला चेंज आला डेल्टा एच. ही कोणती एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन? का बरं? लिक्विड टू कसं गेला? लिक्विड टू. पण पहा, समजा याला असं पण करू शकतो ना आपण. काय करू शकतो? पहिल्यांदा या Br टू लिक्विडचं कन्व्हर्जन Br टू गॅस मध्ये केलं. कशामध्ये केलं? Br टू. यावेळेस आलेला एन्थाल्पी चेंज काय म्हणणार मी? डेल्टा H1. आणि मग Br टू गॅसचं कन्व्हर्जन, थांबा एक मिनिट, टू Br मध्ये केलं. ओके, आणि Br टू गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आता? टू Br टू गॅस, बरोबर का? यावेळेस आलेला एन्थाल्पी चेंज मी म्हणलो डेल्टा H2. मग याच्यावरनं मी असं लिहू शकतो का? कसं सर? डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा H1 प्लस डेल्टा H2. असं का लिहिलं? कळलंय का लिहिलं? इथून इथे गेलोय आपण, बरोबर? Br टू लिक्विडचं कन्व्हर्जन कसं मध्ये केलं? ऍटम मध्ये केलं, टू Br गॅसियस मध्ये, बरोबर? ही झाली वन स्टेप. पण ह्याला मी असंही जाऊ शकतो ना, Br टू लिक्विड पहिल्यांदा त्याचं कन्व्हर्जन गॅस मध्ये केलं मी. Br टू लिक्विडचं कन्व्हर्जन Br टू गॅस मध्ये, आणि Br टू गॅसचं कन्व्हर्जन मग कुठे केलं मी? Br मध्ये. कशामध्ये केलं? Br मध्ये. कळतंय? अहो कळतंय नक्की? आणि सर हे ऍड कसे केले? ऍड कसे केले? कोणता लॉ? हेस लॉ. हेस लॉ काय सांगतो? रिएक्शन वन स्टेप मध्ये होऊ किंवा नंबर ऑफ स्टेप मध्ये होऊ, काय होणार? ऍट द एंड नंबर ऑफ स्टेपचे ऍडिशन करा, एन्थाल्पी चेंज तुमचा सेम असेल. एन्थाल्पी चेंज तुमचा सेम असेल. एन्थाल्पी चेंज तुमचा सेम असेल. काय डाऊट? अहो नक्की का? एक रिएक्शन देऊ का? तुम्ही काढाल का? अहो काढाल का? हा नाही, कुछ तो बोलो. नको? तरी पण घ्या, चला. घ्या. C2H6 सॉलिड C2H6 solid plus O2 gas gets converted into 2C कशामध्ये कन्वर्जनाचं? CO2 प्लस H2. थोडस सोपं करूयात, थांबा आपण. चला, CH4 घ्या. CH4 गॅस कन्वर्ट कशामध्ये झाला तुमचा? गॅस आणि H2O लिक्विड मध्ये. घ्या मागे जा.
जमेल का? ही झाली वन स्टेप. यावेळेस जी एन्थाल्पी चेंज असेल त्याला म्हणणार आपण डेल्टा एच. हे इथून इथे जाण्यासाठी काय केलं पहा पहिल्यांदा आपण CH4 गॅस आणि O2 पण काय तुमचा, समजा मी त्यांचे बॉन्ड ब्रेक केले. काय केलं मी त्यांचे बॉन्ड, काय केले मी त्यांचे बॉन्ड, एवढे नाही तोडले. ठीक आहे, पहा ह्याचं कन्व्हर्जन झालं C डबल बॉन्ड O गॅस प्लस H2O गॅस मध्ये. यावेळेस आलेलं एन्थाल्पी चेंज डेल्टा H1. दोघांचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं मी, गॅस मध्ये. कशामध्ये केलं दोघांचं कन्व्हर्जन, दोन्ही गॅस होते, गॅसचे दोन्ही गॅसियस रिएक्टंट पासून गॅसियस प्रोडक्ट मी तयार करून घेतले. पण मला सगळे प्रोडक्ट गॅसियस पाहिजे नाहीत का, मला कसं पाहिजे ना तो लिक्विड मध्ये पाहिजे. म्हणजे इथून इथे जाण्यासाठी आलेला चेंज डेल्टा H2. मी काय म्हणू शकतो पहा, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा H1 प्लस आणि डेल्टा H2 काय रे तुमची, पहा बरं गॅसियस पासून लिक्विड मध्ये गेलाय म्हणजे एन्थाल्पी ऑफ गॅस टू लिक्विड आलाय. कुठं आलाय, गॅस टू एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन, एन्थाल्पी ऑफ H2 काय, एन्थाल्पी ऑफ तुमची कंडेन्सेशन. कळलंय का, कसं आले, कळलंय का, नक्की का, समजले. डेल्टा H इक्वल टू H1 प्लस H2, H1 प्लस H2. काय डाऊट इथपर्यंत, काय डाऊट, नक्की का. नेक्स्ट काय आपल्याकडे, काय कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय पहा, द अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड बाय बर्निंग. मी पेट्रोल घेतलं, किती ग्राम घेतलं मी, 1 ग्राम पेट्रोल घेतलंय, 1 ग्राम डिझेल घेतलंय. काय घेतले मी, 1 ग्राम पेट्रोल, 1 ग्राम डिझेल. ठीक आहे, आणि 1 ग्राम CNG. काय घेतली मी, 1 ग्राम पेट्रोल, 1 ग्राम पेट्रोल आणि 1 ग्राम पेट्रोल, 1 ग्राम डिझेल आणि 1 ग्राम CNG. मी तिघांना बर्न केलं. काय केलं मी, तिघांना बर्न केल्यावरती मला 1 ग्राम पेट्रोल मधून किती एनर्जी मिळाली, 1 ग्राम डिझेल मधून किती एनर्जी मिळाली, 1 ग्राम CNG मधून जेवढी काय एनर्जी मिळाली ती झाली माझी कॅलरिफिक व्हॅल्यू. काय झाली ती, जर पेट्रोल मधून मिळालेली एनर्जी कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ पेट्रोल, डिझेल मधून मिळाली कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ डिझेल आणि 1 ग्राम CNG मधून मिळालेली कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ CNG. आता मी म्हणतो मला CNG मधून सगळ्यात जास्त एनर्जी मिळाली, CNG मधून मला एनर्जी सगळ्यात जास्त मिळाली. ज्याच्यामधून एनर्जी जास्त मिळते, दॅट इज ज्याची कॅलरिफिक व्हॅल्यू जास्त असते, इट इज कन्सिडर टू बी अ बेटर फ्युल. त्यालाच काय म्हणतो आपण, तो काय तुमचा बेटर फ्युल. कोणता बेटर फ्युल आहे, ज्याच्यामधून काय मिळतो, ज्याची कॅलरिफिक व्हॅल्यू कशी आहे, हाय आहे. ज्याची कॅलरिफिक व्हॅल्यू हाय आहे, दॅट वन इज युअर बेटर फ्युल. तो काय असतो तुमचा बेटर फ्युल असतो. काय डाऊट, कळलंय का, समजलंय. हो मॅडम कळलं का, आज काय बघते, नेट बस की, असं झोपू नको. ठीक आहे, काय डाऊट, कॅलरिफिक व्हॅल्यू कळलंय का, अहो कॅलरिफिक व्हॅल्यू कळलंय का, नक्की. इथपर्यंत काय डाऊट आहे, नक्की नाही. आज शिकवलेलं कळलंय का. आता आपल्याला घ्यायचं प्रॉब्लेम्स. सर 14 प्रॉब्लेम, पहिले 3 वरती दिलेत होमवर्कला. ठीक आहे, 4थ्या पासून सोडून देतोय. बोला चला, काय दिले, द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl. हे झालंय का, किती आले आन्सर आपलं, -22. किती आलं आन्सर आपलं, -22. काय केलं तर आपण, ही काय दिली तुम्हाला, Q दिली 44 किलो कॅलरी, बरोबर. डेल्टा H किती आलं, -44 किलो कॅलरी. कोणासाठी, ही 2 HCl साठी विचारली. कशासाठी आपल्याला, ऑलरेडी कालच्या याच्यामध्ये कालच्या लेक्चर मध्ये सांगितले, नसेल पाहिलं व्हिडिओच्या एंडला इथे तुम्हाला लिंक येईल, त्या लिंक वरती व्हिजिट करा. ठीक आहे, तुम्हाला त्या ठिकाणी कालचा व्हिडिओ भेटून जाईल. त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम ऑलरेडी आपण सोडवलेला आहे. ठीक आहे, डेल्टा H काय आला आपला -44, बरोबर. त्याच्यावरून आपण हा कोणासाठी आलाय, 2 HCl साठी. आपल्याला कोणासाठी काढायचा आहे, HCl साठी. हे किती आलं, 22 काय दिलं ना, थांब ना, मायनस किलो कॅलरी पर मोल
काय डाऊट? बा हा क्यू आहे ना, Q44 दिलाय. क्यूच्या ऑपोजिट साइन असतं डेल्टा एचचं. ओके, मागच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, फॉर्म्युला मध्ये तुला भेटून जाईल. ठीक आहे, काय डाऊट? काय डाऊट? असं काय करते? ठीक आहे, नेक्स्ट सोडवा. द एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया गॅस इज, एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन किती दिलेली आहे? -46 किलोजूल पर मोल. द एंथैल्पी चेंज फॉर द रिएक्शन, या रिएक्शन साठी आपल्याला काय विचारलंय? एंथैल्पी चेंज किती असेल काढा. आपल्याला काय दिलेले? एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन दिली आहे. एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे कोणाची? अमोनिया. अमोनिया म्हणजे काय असतो तुमचा? NH3. हा तयार होतोय. काय होतोय हा? जर हा तयार होतोय, हा कोणापासून होतोय? नायट्रोजन प्लस हायड्रोजन. बरोबर का? नायट्रोजन प्लस नायट्रोजन किती लागते ते तुम्हाला? 1. म्हणजे इथे किती आहेत? 2. म्हणजे ह्याला काय करू शकतो मी? 1/2. बरोबर का? नक्की. काय दिले आपल्याला? एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन दिली, डेल्टा एच फॉर्मेशन. म्हणजे किती मोल तयार होणार आहे हा? 1 मोल. झालाय का 1 मोल? इथं काय नाही म्हणजे काय? 1. काय नाही म्हणजे काय? 1. ह्याच्यासाठी व्हॅल्यू किती आहे? -46 किलोजूल पर मोल. काय डाऊट? कळलंय? जर मला 1 मोल NH3 बनवायचंय, किती बनवायचंय मला? किती मोल बनवायचंय? जर मला 1 मोल बनवायचं तर नायट्रोजन किती लागेल? हाफ मोल. किती लागेल तो? हाफ मोल. आणि H2 किती लागेल? 3/2 मोल. 2 ला 2 जातील, 3H आले. 2 ला 2 गेले, 1 N आला. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100%. काय डाऊट? ठीक आहे. आणि मला पाहिजे कोणासाठी आहे? रिएक्शन कोणासाठी काढतोय मी? 2NH3 gives you N2 गॅस प्लस 3H2 गॅस. काय डाऊट? हे कसं लिहिलंय कळलंय का? इथून उचललं नाही, इथं लिहिलंय. समजलं का? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, ही रिएक्शन काय रे? याचा प्रोडक्ट कुठे गेला? याच्या रिएक्टंट मध्ये. याचा प्रोडक्ट कुठे गेला? याचा प्रोडक्ट कुठे गेला? याच्या. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. समजा मी ही रिएक्शन काय केली? बॅलन्स केली. ही रिएक्शन काय केली? मी बॅलन्स केली. पहा, म्हणजे मी जर सगळ्या रिएक्शनला काय केलं? मल्टिप्लाय बाय 2 करूयात. जर मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर काय होईल? पहा, 2N2. काय होईल मला? 2N2. सॉरी, 2 ला 2 कॅन्सल होईल. हा काय मिळेल मला? N2 प्लस 3H2 gives you सॉरी. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. जर मी सगळ्याला कितीने मल्टिप्लाय केलं? रिएक्शनला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर डेल्टा एच ला पण कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? डेल्टा एच फॉर्मेशन या रिएक्शन साठी, दिलेल्या रिएक्शन साठी. थांब ना बाळा. डेल्टा एच किती येईल? 2 इंटू -46. 2 इंटू -46 बोला. 92 -92 किलोजूल पर मोल. थांब ना, या रिएक्शन साठी काढतोय ना. नक्की. आता वरची रिएक्शन आणि खालची रिएक्शन काय रे? फक्त रिव्हर्स झाली. रिएक्शन काय झाली? जर ही रिव्हर्स झाली तर डेल्टा एच पण काय होणार? आणि डेल्टा एच रिव्हर्स झाला तर काय होईल? ह्याची व्हॅल्यू किती येईल? डेल्टा एच इक्वल टू 92 किलोजूल पर मोल. किती आली? आहे का? कसं काढले? कळलंय? कसं काढले? कळलंय? समजलंय? नक्की का? केवढं सोपं आहे? अवघड आहे का त्याच्यात काय? असं कॉम्प्लेक्स फॉर्म्युला शोधा, हे करा, ते करा, डिव्हिजन करा, लॉक काढा, आहे का काय? फक्त व्यवस्थित रिएक्शन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. बोल. नक्की जमेल का? जमेल का? Each of the following reaction defines delta स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन कोणी दाखवली? हे त्यांनी विचारले. कोणी स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन दाखवलेली आहे? आता एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन पाहिजे म्हणजे किती मोल तयार झाला पाहिजे आणि कसे पाहिजे ते सगळे
स्टँडर्ड स्टेटला कसे पाहिजे सगळे. पहा बरं, डायमंड कसा आहे तुमचा, कार्बन डायमंड मध्ये असतो का, कोणत्या स्टेट मध्ये असतो, कोणत्या स्टेट मध्ये असतो कार्बन तुमचा स्टँडर्ड स्टेटला, ग्राफाइट. काय डाऊट, खालून जाऊयात, कधी कधी खालून उत्तर मिळतं आपला. ठीक आहे, CO गॅस प्लस O2 गॅस गिव्स यू, आहे का. ऑक्सिजन किती आहे तिकडं, इथं किती झालेत, झालेत का 2, हा एक झालाय का नक्की. पण कार्बन मोनॉक्साईड हा तुमचा, ठीक आहे, स्टँडर्ड स्टेटला नाही, ही स्टँडर्ड एन्थाल्पी. वरती या, N2 स्टँडर्ड सेटला कसा असतो नायट्रोजन, अरे सी, मी नायट्रोजन विचारलं कसा असतो स्टँडर्ड सेटला, सी कसा असेल, नायट्रोजन विचारतोय ना मी, नायट्रोजन कसा असतो, गॅस, कोणत्या फॉर्म मध्ये असतो नायट्रोजन, गॅस फॉर्म मध्ये असतो. मग इथं काय दिलाय, मग असेल काही, म्हणजे काय उरली, पहा बरं, हाफ H2 कसा गॅस प्लस F2 कसा गॅस गिव्स यू HF, तो पण कसा आहे तुमचा गॅस, आहे का सगळे, एक H एक F HF. काय डाऊट, अहो काय डाऊट, नक्की का, 100% नक्की. ठीक आहे, जाऊ पुढे, ही जमेल का तुम्हाला, सेम आहे, काही वेगळं नाही. The combustion of benzene gives CO2 gas plus H2O liquid. काय मिळतो आपल्याला, CO2 गॅस आणि H2O liquid. Given that heat of combustion of benzene at constant volume, heat of combustion at कॉन्स्टंट व्हॉल्यूमला काय दिले आपल्याला, हीट ऑफ कंबशन दिली. हीट ऑफ कंबशन कधी दिले, ऍट कॉन्स्टंट. जर हीट ऑफ कंबशन ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमला दिली असेल, याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे डेल्टा यू, ना की डेल्टा एच. काय दिलेलं आहे आपल्याला, डेल्टा एच कधी असतो, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट डेफिनेशन, 3-4 लेक्चर पहले, बराबर, यही टाइम रिवर्स करके जाओ. ठीक आहे, डेल्टा एच काय असतो, फॉर ऍट कॉन्स्टंट प्रेशर असतो, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर काय असते ती डेल्टा, काय असते डेल्टा यू. डेल्टा यू किती दिली तुम्हाला, -3263.9 किलो जूल पर, किती टेम्परेचरला, द हीट ऑफ कंबशन ऑफ बेन्झिन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. काय विचारले, आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली किती, आता चेक करा पहा, तुम्हाला विचारले डेल्टा एच इक्वल टू क्वेश्चन मार्क, दिलेला आहे डेल्टा यू किती दिलाय, -3263.9 किलो जूल पर मोल, मग असा फॉर्म्युला जो डेल्टा एच आणि डेल्टा यू ला रिलेट करतो, म्हणजे एकत्र एका ह्याच्यामध्ये घेतो, कोणता आहे, डेल्टा एच काढायचा, डेल्टा यू वरनं फॉर्म्युला काय, शोधा की, शोधा, डेल्टा एच दिलाय किंवा डेल्टा एच काढायचा, डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये रिलेशन सांगणारा फॉर्म्युला, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, ओके. डेल्टा यू दिलाय का, डब्ल्यू काढता येईल का, डब्ल्यू काढता येणार ना. डब्ल्यू काढायचा असेल तर आपल्याकडे 3 फॉर्म्युले, कोणते, -P डेल व्ही किंवा -डेल्टा NG RT किंवा NG RT डेल्टा टी. आर डेल्टा टी. मग पहा बरं आपण कोणता फॉर्म्युला या ठिकाणी वापरू शकतो, काय वाटतं तुम्हाला, सरळ दिलेलं आहे, नीट फक्त पाहायचंय, काय दिलेलं आहे तुम्हाला, आर दिलेलं आहे, अहो आर दिलाय का, अजून काय दिलंय, टी दिलाय का, टी पण दिलाय, डेल्टा एन काढता येईल का, कसं काढणार आहे डेल्टा एन,
रिॲक्शन वरून कुठून काढणार डेल्टा एन तुम्ही? कुठून काढणार डेल्टा एन तुम्ही? काय रिॲक्शन आहे आपल्याला कोण दिला त्यांनी? बेन्झिन. बेन्झिन म्हणजे काय? याचं काय केलं त्यांनी? काय केलं त्याचं? जर कंबशन केलं तर काय मिळतो आपल्याला? काय डाऊट? किती कार्बन आहेत इकडे? किती येतील? 6 कार्बन. किती आले? 6. हायड्रोजन किती इकडं? 6. तिकडे किती झाले? क्या खाकी काय आई आहे तू? हा, ऑक्सिजन बोला. 6 टू 12. 12 आणि 3 C6H6 प्लस O2. बोला किती ऑक्सिजन झाले तुमचे? 15/2. बरोबर का? 2 ला 2 जाईल. 15 ऑक्सिजन तुमचे तिकडे आले. काय डाऊट? अहो काय डाऊट? ह्या रिॲक्शन साठी तुम्हाला डेल्टा यू दिलाय. किती दिला डेल्टा यू? -3263.9. बरोबर का? बरोबर का? अहो बरोबर का? नक्की. बेन्झिन कसा आहे तुमचा? लिक्विड. बेन्झिन कसा आहे तुमचा? लिक्विड मध्ये. बेन्झिन कसा आहे तुमचा? आणि हे कसं आहे तुमचं? गॅस मध्ये. काय डाऊट? नक्की 100%. डेल्टा एन काढता येईल का? काढा. डेल्टा एन जी गॅस इक्वल टू प्रोडक्ट मध्ये किती गॅसेस ऍटम आहे? CO2 चे किती आहेत? 6 मायनस इकडे गॅसेस 15/. सर असं कसं काय केलं बरं तुम्ही? लिक्विडचे का नाही घेतले? लिक्विडचे नाही घेत बावळ्या. आपण गॅसचं चाललंय. कोणाचा विषय चाललाय इथे? गॅसचा विषय चाललाय. बरोबर आहे. हाला पण नाही घेतला आपण. बेन्झिनला विचारत नाही घेतलं. जसं आपण तुला विचारत नाही घेत. बोल किती येईल? बरोबर का? मायनस किती आलं? मायनस डेल्टा एन जी किती आलं? मायनस. या फॉर्म्युल्यात तुम्हाला टाकता येईल का? डब्ल्यू चा फॉर्म्युला कोणता वापरला आपण इथे? जमेल का? काढा आन्सर. किती येते सांगा. काढा काढा. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. टेम्परेचर 25 म्हणजे किती घेणार? केल्विन मध्ये घ्यायचं. आणि मग ते काय करा? 8.314 घ्या किंवा 25/3 घ्या. चालतंय तुमच्या मनाने. झालं का? बोला बोला. झालं का? यू ची व्हॅल्यू किती? -3263.9 प्लस किती आहे? -3/2 इंटू 25/3 इंटू 298 इंटू 298. मी काय करतो याला? अप्रॉक्स 300 मानतो. काय म्हणतो याला मी? 298 ऑलमोस्ट 300. 1 जा 100 जा. बरोबर ना? अहो बरोबर आहे का? 100%. 25 इंटू 100 -3263.9 मायनस. बरोबर ना? मायनस प्लस मायनस. इथे किती येणार? 25. 2500. बरोबर. 2500 डिवाइड बाय 2. 2 1 जा 2. 2 किती जा? 2 1 जा 2. 2 जा 4. 5 जा 0. 1250 इंटू 3 करा. 0. 3 5 जा 15. 3 2 जा 6 प्लस 1 7 आणि 3 1 जा 3750. मायनस मायनस काय होईल तुमचं? बरोबर आहे. हा ठीक आहे. करा ना. सांगा ना किती आले सांगा. फायनल आन्सर सांगा. फायनल आन्सर सांगा. मायनस मायनस काय करायचं तुम्हाला? प्लस करायचंय.
3263.9 3750 थांबा 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 थांबा. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. सिंपल. काय की ती कशामध्ये दिली ती किलो जूल मध्ये कशामध्ये दिले आणि आर ची व्हॅल्यू आपण कशामध्ये घेतली जूल्स मध्ये. म्हणजे या किलो जूलचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल जूल. जर किलो जूलचं जूल केलं तर काय होईल इथे 2 0 वाढतील ना अजून. थांबा इथे इथे चुकलं आपलं बाकी काय नाही. सर असं काय करता छोट्या छोट्या चुका करून राहिले तुम्ही. पहा फायनली परत एकदा सांगतो पहा डेल्टा एच इथे लिहितो पहा डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. बरोबर का बरोबर का 100%. जाऊ पुढे पहा डेल्टा एच इक्वल टू याची व्हॅल्यू किती 3263.9 किलो जूल कशामध्ये आहे किलो जूलचं जूल करायचं 10⁻³ ने मल्टिप्लाय करणं. जर 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय येईल 900. बरोबर का बरोबर 900 प्लस -3/2 इंटू किती होतं 25/3 इंटू 298. बरोबर. फायनली आपला डेल्टा एच इक्वल टू किती आलता -3263900 मायनस हा काय 10⁻³ ने केलं बाळा 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं 10⁻³ ने केल्यावर पॉइंट इकडे जाणार इकडे नाही येणार बाळा. 1 मीटरला 1000 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येईल 1000 मीटर येईल ना. ठीक आहे 1000 म्हणजेच काय 10⁻³ किती आलं 37 नक्की 3750. आता करा डेल्टा एच इक्वल टू मायनस मायनस प्लस किती येईल निगेटिव्ह सांगा बोला 0.5 7 आणि 5 आव 7 आणि 5 सॉरी 9 आणि 7 16 32690 बाळा कसं तुम कॅल्क्युलेटर बी तुझ्या सारखे 3263 हे पण करायची गरज नाही. बोले फायनल आन्सर बोल. हे छोट छोट 3270650 निगेटिव्ह बोल 32 ओके अप्रॉक्स. ठीक आहे काय डाऊट कळलंय का इथे काय चुकलं होतं कळलंय बोल. बी च्या आसपास येते बाळा मायनस मायनस प्लस होईल ना मग हे कसं काय येईल इथं काय आलं मायनस मायनस प्लस करायला लागेल ना आणि मग मोठ्या नंबरची साईन दिली तू फक्त मायनस केले. चेक कर त्यांनी आज ऑप्शनच तसे दिलेत की तुमचं वरचं पण आन्सर येईल. ठीक हे मायनस साईन आहे हे ऑलरेडी मायनस आहे मायनस मायनस काय होणार मायनस मायनस काय होणार प्लस होणार प्लस केले. काय डाऊट नेक्स्ट पहा based on the above एवढं घेऊयात based on above thermochemical equations the value of delta H reaction at 298 Kelvin for the reaction. ह्याच्यासाठी तुम्हाला एन्थाल्पी विचारलेली आहे. रिएक्शन काय तुमची कार्बन ग्राफाइट प्लस H2
कार्बन ग्राफाइट प्लस H2 कसा येतो गॅस. कसा येतो आता पहा, कार्बन ग्राफाइट फॉर्म मध्ये प्लस 2H2 प्लस काय तुमच्याकडे 2H2. इथे रिएक्शन इनकम्प्लीट आहे. गिव्स यू CH4 गॅस. गिव्स यू CH4 गॅस. बोलू नका, दम काढणार. ठीक आहे. कोण पाहिजे तुम्हाला? कार्बन प्लस हायड्रोजन. काय मिळवले तुम्ही? CH4. कार्बन आणि हायड्रोजन कुठे पाहिजे तुम्हाला? रिएक्टंट मध्ये. कुठे पाहिजे तुम्हाला? वरती काय दिले? सगळ्यांच्या रिएक्शनच्या रिएक्शन दिली. एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन दिली सगळ्यांची. काय दिली सगळ्यांची? काय दिली सगळ्यांची एन्थॅल्पी ऑफ? पहा, मला कार्बन कुठे पाहिजे नाही? रिएक्टंट. म्हणजे वरती कोणती रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये कार्बन तुमचा रिएक्टंट साइडला आहे? पहिली. म्हणजे मला ही रिएक्शनची गरज आहे. म्हणजे मी काय केलं पहा, कार्बन ग्राफाइट प्लस O2 पहिली रिएक्शन घेतली मी. पहा, ओके, कन्वर्टेड टू CO2 गॅस. पण मला CO2 पाहिजे नाही का? मला काय पाहिजे नाही? म्हणजे मला अशी रिएक्शन घ्यायला लागेल की ज्याच्यामध्ये CO2 निघून जाईल. CO2 काय होईल माझा? मग कुठं बरं CO2 दिसतोय का अजून? इथे आहे का CO2? पण मला तो काय करायचा आहे? काढायचा. काय करायचं मला? तो मगाशी तो तयार झालता, आता काय पाहिजे? तो यूज झाला पाहिजे. मगाशी तो काय झालता? तयार झालता, आता तो काय झाला पाहिजे? हा तयार झाला. हा जर यूज झाला म्हणजे काय होईल? ऑटोमॅटिकली तो निघून जाईल. मग मला काय करायला लागेल? पहिल्यामध्ये तिसरी काय करावं लागेल? ऍड करायला. तिसऱ्यामध्ये तिसरी मी ऍड केली. CO2 प्लस 2H2O गिव्स यू CH4 गॅस प्लस 2O2. काय डाऊट? काय डाऊट? समजतंय नक्की? आता तयार कोण झालाय? ठीक आहे, CO2 गेला. मला CH4 बनवायचा होता. बनलाय का? पण त्यासोबत कोण आलाय? मला O2 पाहिजे नाही का? अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये O2 निघून जाईल कोणता आहे? कोणती रिएक्शन आहे? रिएक्शन नंबर सेकंड. बरोबर. म्हणजे मी पहिल्या दोन ऍड केल्यात, त्याच्यातून मला तिसरी काय करावं लागेल? काय करावं लागेल? ही ह्या दोन ऍड करा आणि ही काय करा? मायनस. म्हणजे कोणती मायनस करायला लागेल मला? H2 गॅस प्लस हाफ O2 गॅस गिव्स यू H2O लिक्विड. सांगतो थांब. बोल काय? सेकंड रिएक्शन मध्ये काय? या इक्वेशन मध्ये इथं दोन आहेत. हे इक्वल आहे ना, हे प्लस आहे, ते चुकून आले. ठीक आहे, काय डाऊट? मी समजा हे सगळं मी केलं पहा व्यवस्थित. फायनली पहा, CO2 ला CO2 गेला. बरोबर नक्की? या एका O2 ला इथला एक O2 गेला. बरोबर का? नक्की? पहा इथे काय करावं लागेल बरं? बोला, ह्याला काय करावं लागेल? इथे हाफच O2 घेतला, इथे एक O2 राहिलाय. बरोबर. काय राहिलं तुमचं? इथे एक O2 राहिलाय ना. बरोबर का? इथे किती आहे? फक्त हाफ O2, म्हणजे एकच O आहे. याला काय करायला लागेल? 2 ने मल्टिप्लाय. जर मी खालच्या रिएक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं मग मी मायनस केलं, मला काय करायचंय? पहिल्या दोन ऍड केल्या मी, मग तिसरी काय करतो? त्याच्यातून मायनस करतो. याला जर डबल केलं पहा 2, इथे काय होईल? बोला, इथे काय येईल तुमचा? फक्त O2 राहील आणि इथे काय होणार? 2H2. बरोबर. म्हणजे ह्या O2 ला हा O2 जाईल. बरोबर. 2H2O ला 2H2O जाईल. फायनली पहा काय राहिले बरं अख्ख्या ह्याच्यात? कार्बन ग्राफाइट प्लस 2H2 गॅस गिव्स यू. काय राहिले तुमच्याकडे? जे पाहिजे ते राहिलंय का? आणि जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं? पहिल्या आणि दुसऱ्याला ऍड केलं आणि त्याच्यातून तिसऱ्याला डबल करून मायनस केलं. तिसऱ्याला म्हणजे काय करायची? याला आणि याला काय करायचं? आणि त्याच्यातून काय मायनस करायचं? 2 इंटू. सोप्या भाषेत तुम्हाला लिहून देतो मी अजून. पहा काय केलं आपण? याला मी म्हणतो डेल्टा H1, याला म्हणतो मी डेल्टा H2, याला मी म्हणतो डेल्टा H3, आणि फायनली जी मिळवायची होती आपल्याला याला मी म्हणतो डेल्टा H. काय म्हणतो याला मी?
मला डेल्टा एच मिळवण्यासाठी काय करावं लागलं? डेल्टा H1 प्लस H3 मायनस 2 इंटू डेल्टा H. जमेल का? मग तुम्हाला याच्यावरनं डेल्टा एच ची व्हॅल्यू काढता येईल का? देऊ का होमवर्कला तुम्हाला? हा देऊ का? ऑप्शन दिलेले आहेत, तुम्हाला सोडवता येईल. इथे व्हॅल्यू दिलेले आहेत 1 2 आणि ही 3. प्लस मायनसचं साईन फक्त व्यवस्थित पाहिजे. उद्या मला आन्सर सांगायचं. जमतंय का? नक्की का? 9वा क्वेश्चन, हीट ऑफ कंबशन दिली आहे तुम्हाला, एन्थॅल्पी ऑफ हीट ऑफ फॉर्मेशन विचारली आहे तुम्हाला. हा पण जमेल तुम्हाला. नेक्स्ट सेम त्याच टाइप मध्ये आहे, आता सोडवलाय तोच. हा सुद्धा होमवर्क. 3 प्रश्न होमवर्कला दिलेले आहेत आणि वरचे 3 आणि खालचे 3, टोटल किती आहेत प्रश्न? 6 होमवर्कला आहेत. हे 6च्या 6 प्रश्न तुम्ही उद्या सोडवून आणाल अशी आपण तुमच्याकडून अपेक्षा करूयात. जमेल? स्कॅन करा. आजच्या लेक्चरची PDF तुम्हाला भेटून जाईल. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? 100%? जाऊ का? बंद करायचं का? लॅन करू घ्या. करा, स्कॅन करा.